मी सुरुवातीपासूनच सांगत आहे, स्पेसिफिकली बौद्धांना आपला शत्रू जरी वरकरणी मराठा दाखवला जात असेल, लिंगायत दाखवला जात असेल, धनगर दाखवला जात असेल किंवा एकंदरीतच प्रस्थापित जातीतले सवर्ण लोक दाखवले जात असतील, तरीही सवर्ण लोकांपासून आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी, म्हणजे सवर्ण लोकांपासून आपल्यावर अन्याय अत्याचार होऊ नयेत, आपले मुडदे पडू नयेत म्हणून ॲट्रॉसिटी हा कायदा आहे. आणि याचा त्यांनाही तितकाच धाक आहे. जितका त्या कायद्याबद्दल तुम्हाला आत्मीयता आणि प्रेम नसेल, तुम्ही कुठेही खोट्या ठिकाणी वापरत असाल, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने भीती आजही या देशातील सवर्णांना ॲट्रॉसिटी ह्या कायद्याबद्दल आहे. त्यामुळे सहजासहजी कोणताही सवर्ण बौद्धांवर अत्याचार करत असताना, अन्याय करत असताना 10 वेळेस विचार करून पाऊल टाकतो. पण अशी परिस्थिती अनुसूचित जातीतल्या इतर जातींबद्दल नाही. जसं की आता मांग आहेत. परवा काही दिवसापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील रुई गावामध्ये मांगांनी बौद्धाच्या एका तरुणाचा खून केला. तसं 3 ते 4 लोकांना त्यांनी मारहाण केली. म्हणजे इतका माज चढलेला आहे या लोकांमध्ये, आणि तुम्ही यांना भाऊ म्हणून जवळ बोलवण्याचा खोटा प्रयत्न करताय. मागची 50 वर्षे झाली. पुण्यामध्ये तर काही लोकांनी कहरच केला. अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरवादी घोषित करण्याचा प्रयत्न केला. अरे, आंबेडकरवादाची व्याख्या जी तुम्ही निर्माण केलेली आहे ना, ती एकदम बोगस आहे. मुळातच बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलाही आंबेडकरवाद उदयास आणला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला स्वीकारलं आणि बुद्धाची चळवळ पुढे चालवण्यासाठी सांगितलेली आहे. बुद्धाच्या चळवळीमध्ये भेसळ करण्यासाठी आंबेडकरवाद उदयास घालायला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नाही. त्यामुळं वेगवेगळ्या जातींचं ऐक्य बनवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न आपण करत आहोत, हा प्रयत्न एक दिवस आपल्या अंगलट येणार आहे. आणि आपल्यातील जी संघटित शक्ती निर्माण करण्याचा वेळ होता, हा सगळा वेळ इतर जातींना आपल्याशी जोडण्यामध्ये चाललेला आहे. त्यामुळं बौद्धांचं असं म्हणावं तसं मजबूत आणि सक्षम संघटन निर्माण होत नाही. याचाच फायदा घेऊन मातंग लोकसुद्धा आता आपल्या लोकांचे मुडदे पाडायला लागलेले आहेत. ज्या वेळेस सोलापूरमध्ये माझ्यावर हमला झाला, माझ्यावर हमला खरं तर मांग लोकांनी केलेला आहे. मांगाची सगळी लोकं होती त्यामध्ये. त्यावेळेस आपल्यातल्याच गांडू बौद्धांनी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते म्हणून त्या माझ्यावर झालेल्या हमल्याचं समर्थन केलं. पण मी अगोदरच म्हणालो होतो ना की वाघावर विश्वास ठेवा, पण मांगावर विश्वास ठेवू नका. काही दिवसातच ते वंचित बहुजन आघाडीच्या नावानं जय जयकार करणारे सगळे मांग वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडले आणि डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष स्थापन केला. आता यामध्ये सुद्धा आपले काही बौद्ध तरुण, आपल्या काही बौद्ध तरुणांना हाताशी धरून पॅरेलल नेतृत्व निर्माण करण्याचा प्रोग्राम मांगांचा सुरू आहे. जेणेकरून आपल्यामध्ये जे कॅलिबर आहे त्याचा वापर करून घ्यायचा, आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे बौद्धांमध्ये त्याचा वापर करून घ्यायचा. आम्ही बौद्धच आहोत असं सांगून मांगांच्या संघटना बांधायच्या, है ना. सुकुमार कांबळे झाला किंवा तो तुमचा बीडचा कोण तो अजिंक्य चांदणे झाला, हे लोक आम्ही बौद्ध आहोत असं सांगतात आणि मांगांच्या कट्टर संघटना उभ्या करतात. याचाच अर्थ हा आपण लक्षात घेतला पाहिजे की बौद्धांना रोखण्यासाठी, बौद्धांचं विकृतीकरण करण्यासाठी, अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीला बसवण्यासाठी, अण्णाभाऊ साठेंची आपल्याला गरज आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला गरज नाही, हे मांगांमध्ये रुजवण्यासाठी मांगांची भरपूर लोक काम करत आहेत. त्यामुळं आपण या लोकांवर विश्वास ठेवत असताना सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, मांग
जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत ते आपले कधीही बंधू होऊ शकत नाहीत. मी मागे सुद्धा म्हणालो होतो की इतर हिंदूंना आपण बंधू बनवू शकतो, डोळे झाकून बंधू बनवू शकतो, पण मांगांना नाही. कारण आपण डोळे झाकले की आपल्या पाठीमध्ये मांगच वार करणार. पाटील मांग आपल्या पाठीवर वार करायला घाबरतात, पण मांग घाबरत नाहीत. कारण अनुसूचित जातीमध्ये असल्यामुळे मांगांना आणि आपल्याला बौद्धांना दोघांनाही एकच प्रोटेक्शन आहे. आणि हे एकच प्रोटेक्शन दोघांना असल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात याच्याबद्दल मांगाला माहिती आहे. त्याच्यामुळं कधीकधी प्रस्थापित लोक बौद्धांची जिरवण्यासाठी मांगांचा सुद्धा वापर करतात आणि मांग तो वापर खुशीने सहन करतात आणि शौर्य गाजवल्याप्रमाणे मांग आपल्यावर हमले करत असतात. असाच काहीचा प्रकार रुईमध्ये पण घडलेला आहे. सोलापूरमध्ये ज्यावेळेस माझ्यावर हमला झाला त्यावेळेस खरंच वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी तो हमला केला नव्हता, ही बाब लक्षात घ्या. ते कार्यकर्ते भलेही प्रकाश आंबेडकरांचे त्यावेळेस होते, पण ते वंचित बहुजन आघाडीचं काम करत नव्हते. मी बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षावर, संघटनेवर आत्तापर्यंत भरपूर टीका केली, पण आमच्यातल्या कोणत्याही बौद्धांनी कधीही इतक्या खालच्या पातळीचं आणि नीच काम केलं नाही जितक्या खालच्या पातळीचं आणि नीच काम या मांगांनी केलं. त्यावेळेस आमच्यातल्या बऱ्याचशा महारांनी, बौद्धांनी त्यांचं अभिनंदनही केलं. आता तेच महार, आता तेच बौद्ध लोक रुईमध्ये झालेल्या कांबळे ह्या मुलाच्या हत्येचा सुद्धा समर्थन करतील का? आणि जर तुम्ही इतके गांडू झालात की तुमच्या पोरांच्या हत्या होऊन, तुमच्या पोरांवर हमले होऊन, तुमच्या पोरांचे मुडदे पाडून जर तुम्ही पुन्हा अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरवादी ठरवण्यासाठी निघाला असाल, मांगांना बौद्धांसोबत जोडण्यासाठी निघाला असाल, तर तुमच्यासारखे शंड आणि गांडू तुम्हीच आहात. कारण हीच सहनशीलता चक्रवर्ती सम्राट अशोकामध्ये होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातून बुद्धाचा धम्म लुप्त पावला याला जरी अनंत कारणं असली तरी मी चक्रवर्ती सम्राट अशोकाला सुद्धा दोष देतो, असं बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा म्हणावं लागलं होतं. त्याचं कारण असं होतं की चक्रवर्ती सम्राट अशोक हा अतिसहनशील राजा झाला होता. आपणही आज अशोकाच्याच भूमिकेमध्ये आहोत. ह्या जातीचाही आपला, त्या जातीचाही आपला, त्या जातीचाही आपला. पण जोपर्यंत त्याच्या मनामध्ये त्याच्या जातीचा राक्षस जिवंत आहे तोपर्यंत तो तुमचा कधीही होणार नाही. आणि नुसता होण्यात पुरता नाही तर तो तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही. ह्या जातीच्या राक्षसांकडून फार मोठा धोका आहे. आणि ही जातीची राक्षसं सवर्णांमध्ये मी मागे म्हटल्याप्रमाणे जरी असली तरी त्यांना कायद्याचा धाक आहे. नॉन सवर्णांमध्ये कायद्याचा धाक नाही. नॉन सवर्णांमध्ये कायद्याचा धाक नाही. एखाद्या मांगांनी जर बौद्धावर हमला केला तर त्याच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होत नाही. म्हणजे मांगापासून बौद्धाचं प्रोटेक्शन होत नाही. एखाद्या मराठ्यांनी जर बौद्धावर अन्याय केला किंवा अत्याचार केला तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी कायदा आहे. पण ही गोष्ट लक्षात घ्या, इथला मांग असेल, ढोर असेल, चांबार असेल किंवा मराठा प्रस्थापित जाती असतील, हे सगळे शेवटी हिंदू बंधू म्हणून तुमचा घात करू शकतात. त्यामुळं जिथं खरंच एखाद्यावर अन्याय होतोय, जिथं लोकांच्या मूलभूत प्रश्नांचा प्रश्न उभं राहतोय, तिथं बौद्ध म्हणून आपण उभं राहत असताना ही काळजीसुद्धा घेणं गरजेचं आहे की इथे आपला घात तर होणार नाही. त्यामुळं मांगांवर विश्वास ठेवू नका. ही जात विश्वास ठेवण्यालायक नाही आहे. जे चांगले आहेत त्यांना वंदनच आहे, पण मॅक्झिमम वाईट आहेत हे सुद्धा लक्षात घ्या. जे आपले मुडदे पाडू शकतात ते उद्या काहीही करू शकतात. म्हणून बौद्ध म्हणून एक, आंबेडकरवादी म्हणून एक होऊ शकत नाही.
दलित म्हणून एक होऊ शकत नाही, पॅन्थर म्हणून एक होऊ शकत नाही. तुम्हाला जर एक व्हायचं असेल तर एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग म्हणजे बुद्धाचा मार्ग आहे. आणि तो बुद्धाचा मार्ग ज्यांनी ज्यांनी नाकारला त्यांना बंधू म्हणून मिरवण्याचा अट्टहास धरण्याची काही आवश्यकता नाही. जो स्वतःची जात सोडू शकत नाही तो कधीच बुद्धाचा होऊ शकत नाही, तो कधीच बाबासाहेबाचा होऊ शकत नाही. ज्यांनी स्वतःची जात सोडली नाही ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूला सुद्धा बसण्याच्या लायकीचे नाहीत. आणि नुसती जात सोडून चालत नाही, तर जात अस्मिता आणि जात प्रतीक सुद्धा सोडता आली पाहिजेत. ती इतरांनाच नाही तर आपल्याला सुद्धा सोडता आली पाहिजे. जर आपण बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाला घेऊन डोक्यावर नाचायचं आणि डोक्यामध्ये भीमा कोरेगाव ठेवायचं, ही सुद्धा प्रवृत्ती आपल्याला सोडता आली पाहिजे. अन्यथा बौद्ध धर्म स्वीकारण्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो. त्यामुळं बौद्धांवर वाढते अत्याचार, तेही मांगांकडून वाढते अत्याचार, बरं का, मांगांकडून बौद्धांवर वाढते अत्याचार आता त्याचं उग्र रूप धारण करत आहेत. मागच्या काही दिवसापासूनच नाही तर बऱ्याच वर्षापासून मी हे सांगतोय की मांगांपासून सावधान, मांगांवर विश्वास ठेवू नका. त्यांना तुम्ही कितीही जवळ घेतलं तरी ते तुमच्यावर डसणार म्हणजे डसणार. यात सत्यता आहे, पुरावे आहेत आणि वास्तवसुद्धा आहे. ते वास्तव म्हणजे रुईमध्ये झालेल्या आपल्या बौद्ध तरुणाचा निर्खून खून होय. त्यामुळं बौद्धांनी बौद्ध म्हणून एक होण्याची गरज आहे. इतर कुठल्याही जातीवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्याच लोकांवर विश्वास ठेवून आपण एक संघ जर राहिलो तर कुठल्याच जातीच्या पार्श्वभागात दम नाही की ते आपल्या मुलांचे मुडदे पाडतील. पण इथे आपलेच आपल्यांचे मुडदे पाडायला निघालेत, त्यामुळं त्यांचं फावल्या जात आहे, त्यांना संधी मिळते आहे. मला ज्यावेळेस सोलापूरमध्ये माझ्यावर हमला झाला त्याला सपोर्ट करणारे सुद्धा आपलेच महार होते. आपल्या महारांनी मांगांना सपोर्ट केला. अशित बनसोडे या महाराने त्या मांगांना सपोर्ट केला म्हणून त्या मांगांनी माझ्यावर हमला करण्याचा प्रयत्न केला. अशित बनसोडेंनी जर त्यांना सपोर्ट केला नसता तर मांगांच्या गांडीत दम नव्हता की त्यांनी माझ्यावर हमला करावा. त्यामुळं मी म्हणतोय की आपल्यातल्या पोरांनी सुधारण्याची गरज आहे. आपला शत्रू कोण आहे, आपला मित्र कोण आहे. अरे मी ज्या लोकांवर माझा म्हणून विश्वास ठेवून त्याच्याजवळ गेलो त्या लोकांनी मांगांकडे जाऊन माझ्यावर हमला करायला लावला आणि मांगांनी सुद्धा हमला माझ्यावर केला. म्हणजे विश्वास ठेवण्यालायक ह्या जाती आहेत का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे बौद्ध तरुणांनो, तुम्हाला माझं नेहमीच सांगणं आहे की आपण बौद्ध म्हणून कुठंतरी संघटित झालं पाहिजे आणि आपला प्रभाव वाढवला पाहिजे. इतर जातींच्या कुबड्या घेऊन कुठलीही क्रांती होत नाही. आपण बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग सोडून देऊन इतरांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत आहोत. मागे काही दिवसापूर्वी मातंग आणि बौद्ध ऐक्य परिषद घेण्यात आली. मुळात मांगांचं आणि बौद्धांचं ऐक्य कसं होऊ शकतं? मांगांचा धर्म वेगळा, बौद्धांचा धर्म वेगळा. मांगांची संस्कृती वेगळी, बौद्धांची संस्कृती वेगळी. मांगांचं प्रेरणास्थान वेगळं, बौद्धांचं प्रेरणास्थान वेगळं. मांगांची क्वालिटीच वेगळी आणि बौद्धांची क्वालिटी वेगळी. इतकी सगळी विसंगती असताना मांग आणि बौद्ध एक होऊ शकतील अशा पद्धतीचा खोटा आणि खोडसाळ प्रचार करणं हे सुद्धा चुकीचं आहे. ज्यामध्ये आपण आपला वेळ घालवायला पाहिजे त्यामध्ये आपण आपला वेळ न घालवता आपण चुकीच्या गोष्टीमध्ये आपला वेळ घालवतो आणि याचे परिणाम भविष्यामध्ये आपल्याला भोगावे लागणार आहेत. आणि ते भोगू नये म्हणून हा कळवळा आहे. मांगांपासून सावध राहा, बौद्धांना एकत्र करा. बौद्ध एक झाले तर कोणाच्याही पार्श्वभागात दम नाही की ते आपल्यावर हमले करतील, आपली पोरं मारतील. त्यामुळं आपल्याला आता आपले मार्ग बदलणं काळाची गरज आहे. अन्यथा
रुईसारखे मुडदे गावागावात पडतील आणि तेही मांगांकडून पडतील आणि पाडल्याच्या नंतर तुम्हाला साधा ॲट्रॉसिटीसुद्धा दाखल करता येणार नाही. त्यामुळं बौद्धांनो, शहाणे व्हा, सतर्क व्हा आणि पहिली गोष्ट मांगांवर विश्वास ठेवणं सोडा.